नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर DHS फार्मसी ऑफिसर, DMER, RRB, एम्स कोणत्याही फार्मसी रिलेटेड फार्मासिस्टसाठी प्रिपेअर करत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे खूप इम्पॉर्टंट आणि इसेन्शियल व्हिडिओ आहे. कारण की यात आपण डिस्कस करणार आहोत व्हेरियस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये विचारले जाणारे PYQs. PYQचं ॲनालिसिस आणि त्याचं एक्सप्लेनेशन आज आपण बघणार आहोत. इम्पॉर्टंट टॉपिक्सवर आहेत आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन जे आपल्याला DHS फार्मसी ऑफिसर, महाराष्ट्र DHS फार्मसी ऑफिसर जे आता आरोग्य विभागामध्ये भरती होणार आहे त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा, फर्स्ट MCQ आपण बघू. पहिला क्वेश्चन काय म्हणते बघा. इंडियन फार्माकोपिया इज पब्लिश्ड बाय ऑप्शन ए CDSCO, ऑप्शन बी IPC, ऑप्शन सी ICMR, ऑप्शन डी WHO. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तुम्हाला माहीत असेल तुम्ही पहिले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्यानंतर आपण उत्तर डिस्कस करू. 2 सेकंड आपण पॉज घेऊ. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं ऑप्शन बी IPC. IPC म्हणजे काय असते? इंडियन फार्माकोपिया कमिशन. एक्सप्लेनेशन बघा. एक्सप्लेनेशन काय म्हणतो? एक्सप्लेनेशन असं म्हणतो, द इंडियन फार्माकोपिया इज ऑफिशियली पब्लिश्ड बाय इंडियन फार्माकोपिया कमिशन IPC. आणि हे कुठं सिच्युएटेड असते? तर गाझियाबादमध्ये लोकेटेड आहे. त्याचं हेडक्वार्टर आहे. तर हे होतं आपला पहिला क्वेश्चन. सेकंड क्वेश्चनवर येऊ आपण. सेकंड क्वेश्चन बघा. द फर्स्ट एडिशन ऑफ इंडियन फार्माकोपिया वॉज पब्लिश्ड इन ऑप्शन ए 1947, ऑप्शन बी 1955, ऑप्शन सी 1966, ऑप्शन डी 1985. तुम्हाला माहिती असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. 2 सेकंड आपण पॉज घेऊ. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं ऑप्शन बी 1955. 1955मध्ये IP पब्लिश होतो आणि हे जे वर्ष असते IP पब्लिश होण्याचं हे ऑफिशियल मानलं जाते. इथून ऑफिशियल IPs पब्लिश होणं सुरू झाले होते इंडियाचे. एक्सप्लेनेशन बघा. द फर्स्ट इंडियन फार्माकोपिया वॉज पब्लिश इन 1955 अंडर द चेअरमॅनशिप. हे खूप इम्पॉर्टंट होते. हे लाईन खूप इम्पॉर्टंट आहे. चेअरमॅनशिप ऑफ डॉक्टर BN घोष. तर आपल्याला फर्स्ट IP कधी पब्लिश झाली? 1955मध्ये. चेअरमॅन कोण होते? तर डॉक्टर BN घोष. थर्ड क्वेश्चन बघा. थर्ड क्वेश्चन काय सांगतो बघा. इंडियन फार्माकोपिया कमिशन इज लोकेटेड ॲट. हे आपण बघितलेलं आहे फर्स्ट क्वेश्चनच्या एक्सप्लेनेशनमध्ये. ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी गाझियाबाद, ऑप्शन डी हैदराबाद. जर तुम्हाला या प्रश्नाचं करेक्ट उत्तर माहिती असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. लगेचच आपण उत्तर डिस्कस करू. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं ऑप्शन सी गाझियाबाद. गाझियाबाद उत्तर प्रदेशमध्ये IPC कमिशन, इंडियन फार्माकोपिया कमिशन सिच्युएटेड आहे, लोकेटेड आहे किंवा त्याचं हेडक्वार्टर आहे. असं पण क्वेश्चन येऊ शकतं. हेडक्वार्टर कुठे आहे? गाझियाबाद उत्तर प्रदेशमध्ये. चौथ्या क्वेश्चनवर येऊ आपण. चौथा क्वेश्चन बघा. चौथा क्वेश्चन काय म्हणतो? शेड्यूल FF ड्रग अँड कॉस्मेटिक्स रूल्स इज रिलेटेड टू ऑप्शन ए क्लिनिकल ट्रायल्स, ऑप्शन बी ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन, ऑप्शन सी गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, ऑप्शन डी लेबलिंग रिक्वायरमेंट. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होते ऑप्शन बी ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन. कोणत्या शेड्यूलमध्ये असते? तर शेड्यूल FFमध्ये याचे स्टँडर्ड दिलेलं आहे की ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन कसे असायला पाहिजे. ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन म्हणजे जे आयमध्ये यूज होणारे असतात. एक्सप्लेनेशन बघा. शेड्यूल Fचे स्पेसिफाईज द स्टँडर्ड्स फॉर ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन सच ॲज आय ड्रॉप्स, आय ऑइंटमेंट्स एक्सेट्रा. तर हे एक्सप्लेनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन बघा. Addendum in pharmacopoeia refers to option A removal of drug from the list, option B updated additional information or revision, option C pricing list of medicine, option D packaging specification. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं ॲडेंडम म्हणजे काय असते? तर अपडेटेड ॲडिशनल इन्फॉर्मेशन ऑर रिव्हिजन. एखादा IP पब्लिश झालेला आहे त्यात अपडेट ॲडिशनल इन्फॉर्मेशन किंवा रिव्हिजन करायचं असेल तर त्याला काय लागलं जाते? ॲडेंडम. बघा, ॲडेंडममध्ये काय असते? तर न्यू ऑर रिवाइज इन्फॉर्मेशन असते कशाच्याबद्दल किंवा करेक्शन असते, अपडेट असते. एक्झिस्टिंग मोनोग्राफ जे बी मोनोग्राफ नाही काही IPमध्ये आहे त्याच्यात थोडंसं न्यू किंवा रिवाइज इन्फॉर्मेशन करेक्शन करायचे असते. आणि हे काय असते? तर सप्लिमेंट असते कशाला? मेन एडिशन. मेन एडिशन जे असते IPचं त्याच्यासाठी सप्लिमेंट कोणतं असते? ते असते ॲडेंडम.
बघा अशाच तरी आपण 5 क्वेश्चन, 5 MCQ, 5 PYQ आपण बघितले. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट 5 क्वेश्चन्स आपण बघू आजचे. बघा इंडियन फार्माकोपिया इज अपडेटेड ॲट द इंटरवल्स ऑफ ऑप्शन ए 1 year, ऑप्शन बी 2 years, ऑप्शन सी 3 to 5 years, ऑप्शन डी 10 years. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता जर तुम्हाला माहिती असेल तर. याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन सी. 3 to 5 yearsमध्ये IP जे असते ते नव्याने अपडेट होते आणि नवीन पब्लिश केल्या जाते. एक्सप्लेनेशन बघा. एक्सप्लेनेशन काय म्हणतो तर इंडियन फार्माकोपिया इज रिवाइज पिरियडिकली पिरियड टू पिरियड 3 to 5 yearचा पिरियड असतो. यामध्ये ते रिवाइज केल्या जाते. न्यू एडिशन्स युजली पब्लिश्ड ॲट इंटरवल ऑफ 3 to 5 years. ठीक आहे. आणि त्याच्यातनी न्यू ड्रग्स मेथड्स आणि अपडेट जे असते ते सर्व इन्क्लूड केले जाते. त्यानंतर बघू आपण फार्माकोपियल मोनोग्राफ. मोनोग्राफ म्हणजे काय होते. ऑप्शन ए ब्रँड नेम ओनली, ऑप्शन बी आयडेंटिफिकेशन टेस्ट स्टँडर्ड्स अँड स्टोरेज कंडिशन, ऑप्शन सी ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ ड्रग, ऑप्शन डी प्राईज अँड मार्केटिंग डिटेल्स. तर मोनोग्राफ म्हणजे काय असते तर मोनोग्राफ म्हणजे असं सेट असते ज्याच्यातनी आयडेंटिफिकेशन टेस्ट स्टँडर्ड आणि स्टोरेज कंडिशन हे सर्व ड्रग मॉइटी असते त्याचं सर्व इन्फॉर्मेशन जे असते ते मोनोग्राफमध्ये असते. जसं की आयडेंटिफिकेशन टेस्ट स्टँडर्ड अँड स्टोरेज कंडिशन. एक्सप्लेनेशनमध्ये चांगलं डिटेल दिलेलं आहे बघा. फार्माकोपियल मोनोग्राफमध्ये काय असते तर कंप्लीट इन्फॉर्मेशन असते. कशाची डिस्क्रिप्शन झालं, आयडेंटिफिकेशन झालं, टेस्ट फॉर प्युरिटी, ॲसे, स्टोरेज कंडिशन ऑफ ड्रग सबस्टन्सेस ऑफ ऑर डोसेज फॉर्म हे सर्व गोष्टी जे असते हे फार्माकोपियल मोनोग्राफमध्ये येत असते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सी असे इन इंडियन फार्माकोपिया रेफर्स टू ऑप्शन ए आयडेंटिफिकेशन टेस्ट, ऑप्शन बी मेजरमेंट ऑफ इम्प्युरिटीज, ऑप्शन सी क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन ऑफ ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट, ऑप्शन डी फिजिकल अपीअरन्स ऑफ अ ड्रग. तर असे म्हणजे काय असते तर असे म्हणजे हे क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन असते कशाचं तर ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट. एखादा ड्रग सबस्टन्स आहे त्याच्यातनी किती API आहे ते जर आपल्याला डिटर्माइन करायचं असते तर त्याच्यासाठी आपल्याला ॲसेमध्ये जावं लागते. फार्माकोपियामध्ये ॲसे दिलेलं असते तर ॲसेनुसार आपण क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन करू शकतो APIचं ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंटचं. एक्सप्लेनेशन बघा. ॲसे इज द क्वांटिटेटिव्ह estimation of active ingredient present in the drug substances as per pharmacopoeial standard. ठीक आहे. त्याच्यानंतर येथे लिमिट टेस्ट आर डिझाईन टू ऑप्शन ए डिटरमाइन द कलर ऑफ अ ड्रग, ऑप्शन बी डिटेक्ट्स अँड कंट्रोल इम्प्युरिटीज विदिन स्पेसिफाईड लिमिट, ऑप्शन सी मेजर्स pH ऑफ सोल्युशन, ऑप्शन डी चेक द डिझोल्युशन रेट. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं ऑप्शन बी दॅट इज डिटेक्ट अँड कंट्रोल इम्प्युरिटीज विदिन स्पेसिफाईड लिमिट. याला काय म्हणतात असते लिमिट टेस्ट. लिमिट टेस्टमध्ये जे असते तर हेवी मेटल झाले किंवा मग इम्प्युरिटीज जे असते ते एक स्पेसिफाईड लिमिटमध्ये जे नाही का नॉट हार्मफुल टू ह्युमन बिंग्स असे लिमिटमध्ये जर असेल ते डिटेक्ट करण्यासाठी ते आपल्याला माहीत करण्यासाठी हे लिमिट टेस्ट परफॉर्म केली जाते. डिटेक्ट अँड कंट्रोल द इम्प्युरिटीज विदिन स्पेसिफाईड लिमिट. बघा याचं एक्सप्लेनेशन बघा. तर लिमिट टेस्ट यूज टू डिटेक्ट अँड कंट्रोल द इम्प्युरिटीज लाईक हेवी मेटल झालं, क्लोराईड झालं, सल्फेट झालं यासाठी लिमिट टेस्ट यूज केल्या जाते. एन्शुरिंग दे डज नॉट एक्झिट दॅन प्रिस्क्राईब लिमिट इन IP. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन बघा. अपेंडायसिस इन फार्माकोपिया कंटेंट्स. ऑप्शन ए ओनली लिस्ट ऑफ ड्रग, ऑप्शन बी ॲनालिटिकल मेटल रिएजंट टेबल्स जनरल इन्फॉर्मेशन, ऑप्शन सी प्राइस लिस्ट ऑफ मेडिसिन, ऑप्शन डी ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ फार्मास्युटिकल कंपनीज. तर याचं करेक्ट आन्सर होते ऑप्शन बी ॲनालिटिकल मेथड रिएजंट टेबल्स अँड जनरल इन्फॉर्मेशन्स. एक्सप्लेनेशन बघा. अपेंडायसिस प्रोव्हाइडेड जनरल चॅप्टर्स ऑन ॲनालिटिकल मेथड रिएजंट व्हॉल्युमेट्रिक सोल्युशन युजफुल टेबल्स रिक्वायर्ड फॉर ॲनालिसिस विच कॉमनली फॉलोड बाय ऑल मोनोग्राफ्स. त्यानंतर मोनोग्राफ्स असतो. पहिले जे असते अपेंडायसिसमध्ये ॲनालिटिकल मेथड्स रिएजंट टेबल्स जनरल इन्फॉर्मेशन दिलेली असते. त्यानंतर मोनोग्राफ्स असतो. ठीक आहे. अशाच तऱ्हे आपण हे 10 PYQs जे आपल्याला एक्झाम्समध्ये व्हेरियस एक्झाम्समध्ये आपल्याला आले होते इंडियन फार्माकोपियावर DHS फार्मासिस्टमध्ये जे सिलेबस आहे त्यात इंडियन फार्माकोपिया हा मेन्शन केलेला आहे. आणि DMER एक्झाम जी झाली होती मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यामध्ये IPचे बऱ्यापैकी 2 क्वेश्चन्स तर हर एक शिफ्टला होते.
त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक होतो आणि हे त्यावर खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण डिस्कस केले. हे पार्ट 1 आहे या आणि आय पीवर अजून आपण खूप PYQs आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि पूर्ण सिलेबसवरचे PYQs आणि MCQ प्रॅक्टिस आणि लेक्चर्स आपण आपल्या एक्झामवर या फार्मा एक्झाम सर्कल या चॅनलवर घेणार आहोत. त्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला फार्मा एक्झाम सर्कल. थँक्यू.